कोरोना JN-1 या नव्या व्हेरिएंटनं जगाचं टेन्शन वाढवलंय. देशात गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. या पार्श्वभूमीवर आज सामनातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवण्यात आलाय. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढत सुटले आहेत. त्यापुढे निपरत दिसणारे सरकार फक्त आणि फक्त निवडणुकांच्या कामात रमले आहेत. कोरोना जोमात, सरकार कोमात अशी अवस्था आहे. कोविडच्या नवीन संकटापासून वाचवण्यासाठी जनतेचा खुणी वाली आहे. JN-1 या नवीन व्हेरिएंटच्या रूपात कोरोनाचे सुकलं काष्ट पुन्हा एकदा मागे लागलंय. मायबाप सरकार मात्र निवडणूक व्यवस्थापनात मश्गुल आहे. कोरोनाच्या वाढत्या गतीपेक्षाही सरकारला सत्तेची फिकीर आहे. गावोगावी पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचार यात्रा सुरू आहे. कोव्हिड-19 या विषाणूच्या JN-1 या नवीन व्हेरिएंटनं आपल्या देशानं वेगानं हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. देशात दर तासाला 29 जणांना कोरोनाची लागण होतीये. कोरोनाच्या रुग्णवाढीची ही गती धोकादायक आहे. मात्र राज्य सरकारसह केंद्रीय सरकार, सत्तारूढ पक्षाला निवडणूक ज्वरानं झपाटलेलं आहे. महाराष्ट्रासह देशभरात थंडीचा कडाका वाढत असताना कोरोनाच्या संकटानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. तापमानाचा पारा खाली उतरल्यानं देशभरात कोविडच्या विषाणूसारखं पोषक वातावरण तयार झालंय. सत्तारूढ पक्षाचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे तमाम नेते ज्या पद्धतीनं 24 तास इलेक्शन मोडवर आहेत, ते पाहता प्रचंड वेगानं पसरत चाललेल्या कोविडच्या संकटाकडे लक्ष देण्यास नेतेमंडळींकडे फुरसत नाही. पुढे म्हणाला, आठवडाभरापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सतर्कतेचा इशारा दिला होता. कोरोनामुळे देशभरात मृत्युमुखी बरेच लोक पडले होते. प्रारंभी काळात केलेलं दुर्लक्ष, जनतेच्या सुरक्षेपेक्षाही राजकारण आणि निवडणूक सभांना दिलेलं महत्त्व यामुळे कोरोनाचं संक्रमण आता झपाट्यानं वाढत चाललंय. गावोगाव पंतप्रधानांचे फोटो मिरवत प्रचार यात्रा सुरू आहेत. कोविडचे प्रभावी विषाणू संक्रमण वाढवीत सुटलेत. यापुढे निष्प्रभ दिसणारं सरकार फक्त आणि फक्त निवडणुकींच्या कामात रमलं आहे, असं सामनातून म्हटलं आहे.